कोणाला 4 मुलं झाली. विचार केला मला सगळ्याला मुलं आहे की. हा बापराव तुला मुलं किती झाली रे? मला वय मला झाले ते 2.5. बरोबर आहे बाबा. आईचा हायब्रिड मी तुझ्या 2.5 मुलं होत्यात का? असं नाही. 2 मुलं आहे ते. हो. 6 महिन्याचा अर्थ बायकोच्या पोटात आहे. बाबा ती बी दप्तराला लावलंय का? आणि पिंटू शिताबराव तुम्हाला काय झालं? मला वय मला एक खंडिया. हीच पोराचा बाप आहेस काय? अरे बाबा त्याचं नाव नंद पाटोळे. एक मुलगा आहे त्याचं नाव खंड्या ठेवलं. त्याच्या शिक्षणात असं झालं. वरून खंड्या म्हणतोय खंडोबा नाव आहे मुलाचं. आणि कर्ण पाटोळे तुम्हाला किती मुलं आहेत? मला 2 फुली एक हात. यायला या हाटीलातल्या भाषा मोजून सांगायला लागला. 2 फुलं आणि 1 हाप का? असं कशी नाव? अरे बाबा 2 मोठे 3 एक लहान आहे. मग तिच्या पोरांची नाव. आणि तुम्हाला किती आहे ती व्यवहार आहे? मला 6.5. 6.5 पोरं असते ती काय नालायक माणसा? तेवढी 5 बायका 6.5 पोरं. म्हणजे 5 बायकाचा विस्तार आहे का? 5 बायका. यायला. आणि वामनराव तुम्हाला किती आहे ती? मला 1 कासव. तुमचं घरानं पाण्यात राहतंय जणू. कसं काय? 1 कासव म्हणल्यावर. अहो बाबा एकूण ती 1 मुलगी आहे मला. आवडीनं तिचं नाव आम्ही काशीबाई ठेवलं. त्या मुलीचं नाव? मुलीचं नाव. मला वाटलं बायका पोरं हिरीत राहायला आहे ती तुझी. मुलीचं नाव आहे. आणि वैदा पाटोळे तुम्हाला किती? मला विचारलं. मला 2 किलो 1 मीटर. यायला 2 किलो 1 मीटर काय उजनी तलावाची मोजणी निघाली? असं नाही बाबा. 2 किलो म्हणजे 2 मुलं आहेत ते. आणि 1 किलोमीटर म्हणजे 1 मुलगी आहे. त्यांची नावं मीटरवर. 2 किलो 1 मीटर म्हणजे त्या झालेल्या मुलाची नावं. आणि आम्हाला सगळ्याला मुलाची आहे का तुला मुलाचा पत्ता? आईला मला मुलगा होत माझ्यासाठी जीव नसता ठेवला. बरोबर आहे बरोबर आहे. 12 वर्ष लग्नाला झाले पण मुलाचा पत्ता नाही. आईला मी काय केलं पाहिजे तू गाडी? आता एक आमच्या मित्रमंडळीचा आहे. काय? अरे आम्ही तुझ्या हिताच सांगणार आहे. पहिली बायको आहे का नाही हो. सोडून दे आणि दुसरं लग्न कर. बरोबर आहे. कलियुगाचा जमाना आहे. लेकरूबा नाही झालं का बायको बदलायला लागले. बायको सोडतून सरकारला पुडगी मागतो. सरकारला पुडगी मागतोच होय. तिनं तक्रार घालायच्या आधी आपलीच वरड गेली पाहिजे कोर्टात. अरे बरोबर नाही. पहिली बायको राहू दे पण दुसरी बायको कर पोरा करतात. काय होतं? एका घरात 2 बायका राहत नाही त्या काय? आणि मग काय हरकत नाही. आत्ताच जातो. आणि ज्या वेळेस मुलगा होईल त्यावेळेस आम्हाला तोंड दावायचं नाही तरी काळ तोंड आम्हाला दावायचं नाही. आमच्या गावात राहायचं नाही. आमच्या शिवाच्या आत हागा मुतायचं देखील नाही. बरोबर आहे. तुम्हाला नाश्ता करायची सवय आहे. अरे बघा तुमचं ऐकून लग्नच दुसरं करतो. तुम्ही जावा आईला प्या जावा. आता कुणाच्या आईला प्यायचं आहे का म्हणा? माझ्या आईला येतंय का दूध? हे जे आहे यातली मी असं करतो. मी आपला तुझ्या आईला पितो. आईला तुमच्या नालायक बरं तुझ्या. जावा. चला